ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीस यांचे 2 शिलेदार सध्या मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची धुरा आता प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हाती सोपवण्यात आलेली आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। एकत्रित करून आम्ही ही निवडणूक लढतो आहोत। ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे यांनी सहकारामध्ये त्यांचं अस्तित्व शून्य, त्यामुळे सहकार काय हा मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याचा प्रश्न देखील स्वतः माजी मुख्यमंत्री देऊ शकतील की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे। आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई बँकेची देखील निवडणूक लढलो, त्यावेळेला त्यांच्याच पक्षाचे सुनील राऊत आणि कैलासवासी अभिजित घोसाळकर आम्ही आमच्या पॅनलमधून लढवले होते आणि ते निवडून देखील आणले होते। त्यामुळे सहकार निवडणुकीमध्ये आम्ही पक्षपातीपणाला जास्त महत्व देत नाही, पण जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी देखील प्रसाद लाड म्हणून आणि ह्या 5 पांडवांचा कृष्ण म्हणून मी लढायला तयार आहे। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे जवळचे विश्वासू सहकारी या मैदानात उतरवले असं म्हणायचं का मला? आम्ही सहकारामध्ये आज नाही आहोत, आम्ही 20 वर्ष आहोत। आम्ही आमदार नव्हतो त्याच्या आधी देखील आम्ही सहकारामध्ये होतो। मी मुंबई जिल्हा बँकेवरती जवळजवळ 15-16 वर्ष झाली मी संचालक आहे। प्रवीण दरेकर 25हून अधिक वर्ष सहकारी बँकेच्या वरती निवडून आलेले आहेत। जवळजवळ 8 वर्ष ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत। माझ्या कैक पतसंस्था आहेत, कैक कन्झ्युमर सोसायटीज आहेत, त्यामुळे सहकार आम्हाला नवीन नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा निश्चितच आम्हाला एक सहकारी म्हणून आशीर्वाद तर राहणारच आहे, परंतु ही निवडणूक आम्ही निश्चितपणे एक सहकार समृद्धी पॅनल म्हणून आणि एक सहकाराचं पॅनल म्हणून आम्ही लढतो। भाऊ, पक्ष आणू नये असं निवडणुकीत म्हटलं गेलं, मात्र मनसे असेल किंवा ठाकरेंकडून आरोप केला गेला। काल एक आरोप केला संदीप देशपांडेंनी की कोविड भत्ता दिला नाही, नेमकं काय आरोप करतात? नाही, मला वाटतं की मी माझे मित्र संदीप देशपांडेंचं आभार मानायला पाहिजे। ती लिंक मला पाठवली आणि त्या लिंकची मी त्यांचं ऐकलंय। लाडोबा लाड केले तर लाडोबा लाड करायसाठीच आहे ते देशपांडे साहेब। मी तुम्हाला सांगतो, आम्ही या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं काहीतरी देणं लागतो आणि ते आम्ही आमचं दायित्व समजतो। एखादी संस्था लुबाडणं, संस्थेला ओरबडून खाणं, कोविडमध्ये देखील लोकांना कोविडमध्ये काम केलेले असताना फेसबुक मुख्यमंत्र्यांनी ते डिक्लेअर करून भत्ता न देणं याच्यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही। कारण काय झालंय, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला कोविडमध्ये देखील टाळूवरचं लोणी खायची सवय पडली। त्यामुळे कोविड बॅगेतला घोटाळा असेल, खिचडीतला घोटाळा असेल, कोविड सेंटरचा घोटाळा असेल, रेमडेसिवीरचा घोटाळा तो तर मी स्वतःच उघड केला होता।